हातकणंगले तालुक्यातील उदगाव येथे एका युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली। सांगली कोल्हापूर महामार्गावर खोत पेट्रोल पंप लगत हॉटेल समृद्धी समोर जुन्या वादातून विपुल चौगुलेवर चाकूने जवळपास 13 वार करून खून केल्याची घटना घडली। खून प्रकरणी आरोपी अनिकेत मोरे आणि नाग यांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे। त्यांच्याकडून खुनामध्ये वापरलेला चाकू हस्तगत करण्यात आलाय। या खुनाच्या घटनेने उदगाव परिसरात एकच खळबळ माजली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, गौरी, काल रात्री ही घटना जी आहे ती घडल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। मात्र हातकणंगले तालुक्यातील उदगाव येथील ही सगळी घटना आहे। खरं तर एका जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। उदगावच्या दोघा संशयितांना आता जयसिंगपूर पोलिसांनी देखील अटक केलेली आहे। सांगलीमध्ये जाऊन खरं तर त्या दोघांनाही अटक केलेली आहे। आपण जर ही खुनाची घटना बघितलं तर तब्बल 13 वार जे आहेत ते चाकूचे या तरुणावरती करण्यात आले होते आणि ज्यामध्ये विपुल चौगले या युवकाचा खरं तर मृत्यू जो आहे तो झालेला आहे। त्यामुळं एक गंभीर घटना उदगावमध्ये घडल्याचं पाहायला मिळते आणि त्यावर नंतर पोलिसांनी तात्काळच दोघांना अटक केली। मात्र या गंभीर घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये मात्र एक खळबळ माजल्याचं पाहायला मिळते। गौरी, नक्कीच शेखर, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। पोलिस या घटनेचा नेमका कशा प्रकारे तपास करतात, काय नेमकी कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।